नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण रेसिपी बघणार आहोत आप्पे किंवा त्याला गुळ पांगोळ सुद्धा म्हणतात. एक नवीन अशा पद्धतीची चटणी आणि 3 डाळी वापरून आपण आप्पे तयार करणार. या वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे राशनचे तांदूळ आहेत आणि ह्याच वाटीने या वाटीने एक वाटी हरभरा डाळ आणि मुगाची डाळ घेणार आहे. ही 1 वाटी मुगाची डाळ आहे. आणि ही 1 वाटी घरी बनवलेली तूर डाळ उडद डाळ आहे. या तिन्ही वेगवेगळ्याही भिजवू शकता किंवा तुम्ही तिन्ही एकत्रही भिजवू शकता. हे सकाळी भिजायला घातलं तर रात्री मिक्सरवरून काढता येईल. सकाळी भिजू घातलेलं 3 वाट्या तांदूळ आणि 3 वाट्या डाळी आपण रात्री मिक्सरवरून काढलेलं आहे. हे बघा कशा प्रकारे छान फुगलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकून पीठ मस्त मिक्स करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की याची चटणी कशी प्रकारे बनवतात. तर ह्याच्यासाठी मी रात्रभर शेंगदाणे भिजू घातलेले आहे. हे भिजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. हे एकदा वॉश करून घेऊ. या शेंगदाण्यामध्ये आपण जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया. भरपूर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकू शकता जेणेकरून आपली आप्पे अजून चविष्ट बनतात. हिरवी मिरची आणि मीठ. त्याच्यात आपण दही नाही काही टाकणार नाही. तर हे मिक्सरवरून वाटण काढून घ्यायचं आहे. ही चटणीचं सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे चांगला ग्रीन कलर येत आहे. त्याला हिरवागार कलर आलेला आहे. आता आपण याला फोडणी टाकून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्याशा पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे मिक्सर थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे. त्याला हवी असेल तर आपण थोडीशी हळदही टाकू शकतो जेणेकरून पिवळा कलर येतो. कोथिंबीर टाकून अशी छान उकळी येऊपर्यंत ही चटणी अशी पातळ खायला एकदम छान लागते. आप्यासोबत आपण जशी इडलीला आणि डोसाला चटणी करतो तशीही करू शकता. पण ही चटणी त्याच्यासोबत खायला खूपच छान लागते. एकदा नक्की करून बघा. आता आपण बनवायला घेऊया गुळ पांगोळ किंवा त्याला आप्पे सुद्धा म्हणतात. त्याच्यासाठी हे बिडाचं भांडं आहे माझ्याकडे, जे आपल्याला कोणत्याही रोड साईडला जे तव्याची दुकानं असतात किंवा आप्याची त्याची भांडी असतात तिथे भेटू शकतं किंवा एखाद्या शॉपमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आपण तयार केलेल्या पिठापैकी मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून हे मिक्सरवर वाटून घेणार आहे. हे जे मिक्सरमध्ये मी कढीपत्ता कोथिंबीर टाकून हे पीठ काढून घेतलेले आहे. आणि हे प्लेन पीठ आहे. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो, कांदा आणि गाजर टाकणार आहे. आणि या पिठामध्ये मी कॉर्नची बनवणार आहे. त्याच्यामध्ये चीज आणि कॉर्न मिक्स करणार आहे. याप्रमाणे मी याच्यामध्ये कॉर्न मिक्स केलेला आहे आणि याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि गाजर मिक्स केलेला आहे. किंवा तुकडा करून छोटी छोटी कापलेली मिरची पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आपण आता हे करायला घेऊया. गॅसवर अगोदर आप्पे पात्र गरम करायला ठेवूया.
असे बिडाचं आप्याचं पात्र आहे, ते मी गॅसवर गरम केलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं मिश्रण टाकून घेऊया. आणि याचमध्ये आपण चीज क्यूब टाकूया. याप्रमाणे आपण सर्व भरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून स्लो गॅसवर ठेवायचं आहे. असे एकदा पलटून घ्यायचे आहे. चांगला कलर येऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवर भाजल्याच्या नंतर चांगला कुरकुरीतपणा येतो. तुम्ही बघू शकता आपल्या आप्याला मस्त कलर आलेला आहे आणि छान भाजलेले आहेत. तुम्ही असे उलटून पालटून त्यांना पाहू शकता. आता हे आपण काढून घेऊया आणि त्याच पात्रामध्ये आपण टोमॅटो कांदा टाकलेलं मिश्रण टाकूया. झाकून ठेवूया. हे चीज कॉर्न आप्पे, याच्यामध्ये मस्त असं चीज हे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मॉझरेला चीज असेल तर अजून ह्याचा फ्लेवर अजून छान येतो. कांदा टोमॅटो टाकून केलेले आप्पे सुद्धा आपले तयार झालेले आहे. हे कमी गॅसवर जर भाजले तर एकदम कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जी होतात. डाळी लहान मुलं डाळी खात नाहीत, त्याच्यामुळे आप्पे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा सुट्टीच्या दिवशी करून मुलांना खाऊ घालू शकता. रेसिपी आवडल्यास नंदिनी किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.